भादोले ग्रामपंचायत सदस्य तौफिक सनदे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून ग्रामपंचायतीच्या मेन पाईपला जोडून घरचं चावी कनेक्शन घेतलंय। त्याची चौकशी व्हावी तसंच ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर 9च्या कराच्या मागणी रजिस्टरमध्ये खाडाखोड झाली आहे। या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करत विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी भादोले ग्रामपंचायतीसमोर निदर्शनं केली। हातकणंगले तालुक्यातील भादोले ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराबाबत अनेक तक्रारी दाखल आहेत। या प्रकरणी काहींची चौकशी पूर्ण झाली आहे। संपूर्ण ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयात प्रलंबित आहे। असं असताना सत्ताधारी आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य तौफिक सनदे यांनी वडिलांच्या नावावर एक चावी कनेक्शन असताना आपल्या पदाचा दुरुपयोग करून थेट मेन पाईपलाईनला कनेक्शन जोडून दुसरी चावी घेतली आहे। या चावीला 24 तास पाणी असतं तर गावाला 1 दिवसाआड पाणी उपलब्ध होतंय। याबाबतची तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायत कराच्या मागणीच्या रजिस्टर नमुना नंबर 9 मध्ये बाबासो सनदे यांच्या नावापुढे असणाऱ्या नोंदीमध्ये खाडाखोड करण्यात आली आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या सामान्य पावतीमध्ये सुद्धा खाडाखोड करण्यात आली आहे। त्याबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील, कृष्णात पाटील, राहुल पाटील, संतोष पाटील, पृथ्वीराज जामदार, प्रवीण यादव यांनी ग्रामपंचायत अधिकारी आसमा मुल्लाणी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे। त्यानुसार मुल्लाणी यांनी पोलीस पाटील यांच्यासह तक्रारीची चौकशी आणि नळ जोडणी कनेक्शनची पाहणी केली आहे। त्यावेळी तौफिक सनदे यानं मुल्लाणी यांच्याशी वादावादी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। याबाबत वरिष्ठांकडून कारवाईबाबत अभिप्राय मागवण्यात आला असून कर्मचाऱ्यांना नोटीस काढल्या आहेत। याबाबत प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि दोषींवर कारवाई होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली। एक कनेक्शन असताना 2 कनेक्शन ते वापरत आहेत आणि गावाला मात्र 1 दिवस लेट पाणी आणि ह्याला मात्र 24 तास पाणी या ठिकाणी आहे। आणि ही चौकशी झाल्यानंतर पंचनामा झाल्यानंतर गावात इथं ग्रामपंचायत मध्ये आल्यानंतर त्यांनी शासकीय दप्तरामध्ये खाडाखोड करून त्याचे दुसरं पाणी कनेक्शन चावी घालायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। तर आम्ही या ठिकाणी त्यांना वारंवार मागणी केली की याच्यावरती या सदस्यावरती व जे या ठिकाणी अधिकारी सामील आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। यावेळी BS माने, अशोक पाटील, चंद्रकांत माने, ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम पाटील, सदस्य अमोल कोळी, रुपाली कोळी, शिवाजी माने, कुमार पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। दरम्यान ग्रामस्थांच्या तक्रारी तथ्य असून कारवाईबाबत वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागवल्याचं आसमा मुल्लाणी यांनी सांगितलं। ग्रामपंचायतीचं कोणत्याही प्रकारचं आर्थिक नुकसान जरी झालं नसेल तरी सुद्धा ग्रामपंचायत कर्मचारी यांनी खाडाखोड केली असल्याबाबत निदर्शनास आल्यानंतर त्या 3 ग्रामपंचायत कर्मचारी यांना आपण ग्रामपंचायत मार्फत नोटीस काढलेली आहे। त्यांचा खुलासाही आलेला आहे। तो दिनांक 30/12/2025 रोजी मासिक सभा घेण्यात येणार आहे। ग्रामपंचायत मालमत्ता असल्याने ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये हा निर्णय घेणे आवश्यक आहे। त्यासाठी ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये योग्य ती नियमानुसार शासकीय पुढील कारवाई केली जाईल।